जय गुरु. जय गुरु. हो. हम्म, ऐकू येत आहे का सगळ्यांना? ऐकू येत आहे का? हो सर, येत आहे, ऐकू येत आहे. हम्म, ठीक आहे. जास्त आले नाही आहेत. तर मी आता जस्ट तुम्हाला रामरक्षेतले काही अक्षर आणि हे सांगितले, जे श्लोक पाठवलेत. हा, काही काही आपण ओळखलेत, पण काही काही कोण कोण सांगू शकेल का? आता पटकन आपण एक टेस्ट घेऊया. आत्तसज्ज धनुषा विश्वस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनो. हा कुठला असेल छंद? कुठला गण? हं? सण. म्हणजे कुठला? हं? ऐकू येत आहे का? हॅलो, कोणी बोलत नाहीये? हा हा हा, येतंय येतंय सर, ऐकू येतंय. हो. हा, तर मग आता मी जो पहिला बारीक येते श्लोक सर सांग आवाज. हा पहिला श्लोक सांगितला, आत सज्ज. तर कुठला येतो गण, कुठला येते? गण सर, कुठला येतो? ताराप. कसं काय? आत त आत लघु लघु गुरु असा आहे पहिला गण. हम्म. आ लघु येतं सर. हा सॉरी, हा नाही नाही, हा सॉरी, गुरु लघु लघु चुकलं माझं. गुरु लघु लघु असं कुठलं येईल? अच्छा, सांगते, एक मिनिट हा. हम्म. र गण येईल गुरु का? काय? भास्कर. हा, र भास्कर. गण येईल का? भास्कर. हम्म. मग आता भ पासनं 11 अक्षरांचा कुठला गण सुरू होतो? हम्म. बोधक. हम्म. बोधक. हा, नाही, आता दोदक आहे. मग दोदक पुढचा गण बघा काय आहे? आत्तस जनुषा. हा, आत्त सज्ज, सज्ज येते, सज्ज. हा, आता सज्ज मध्ये हम्म. काय येईल? हा, सांगा, पटापट सांगा. सज्ज धनुषाचं सज्ज धनु काय आलं? हम्म? लघु. गुरु. नाही, गुरु 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 लघु. लघु. आत ऍक्च्युली ना, आत सज्ज. सज्ज हे पहिलं हे आलंय. हा, हा. आत गुरु आहे. सज्ज. हा, म्हणजे सज्ज म्हटल्यामुळे ते गुरु आलेलं आहे. गुरु लघु गुरु. गुरु हा हं. कुठला गण? हा, आत राधिका सज्ज. का? र गुरु लघु गुरु म्हणजे राधिका. राधिका ना? राधिका. हा, र र. नंतर मग ज धनु हा कुठला आला? जधनु हा, हे सगळे लघु आहेत. म्हणजे म्हणजे कुठला? लघु हा, गुरु. लघु नम. लघु लघु. लघु लघु. न. हा, नंतर मग नमन. समर. शाविषु हा कुठला आला? शाविषु. र न. नंतर मग काय आला? गुरु लघु. शाविषु. गुरु लघु. लघु. गुरु लघु लघु. गुरु लघु. नाही नाही, शाविषुस. शाविषुस. हा, म्हणजे परत गुरु. म्हणजे मग परत र आला. र न र. हा, नंतर मग नमन. म्हणजे हा झाला रथोद्धता. राधिका दधी विलोडनी स्मिता आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा कृष्ण वेणु निनदम रथोद्धता वक्षया शुभ निशंग संगिनौ. बरोबर.
रक्षणाय मम राम लक्षणा अग्रतः पथि सदैव गच्छताम. रथोद्धता झाला. आलं लक्षात? हम्म. हम्म. समजलं का? हम्म. हा, हो सर. लक्षात आलं, sir. त्यामुळे आत्तसज्ज धनुष्य हा रथोद्धता याचं उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही रामरक्षेतलं. बरं, आता पुढचं. हम्म. सन्नद्ध कवची खडगी हे कुठलं 14 अक्षरांचा? हा, सन्नद्ध. वसंत तिलकम. वसंत तिलकम. त वसंत त त तिलकम. म्हणजे पहिला तारा प. सन्नद्ध कवची. हा, कवची म्हणजे काय येईल? हम्म. कवची म्हणजे लघु लघु गुरु. लघु लघु गुरु. समरा. समरा. हा, म्हणजे सन्नद्ध. आता हे जे आहे, सन्नद्ध हे मानावासारखं आहे. सन्नद्ध नाही का, मानावासारखं झालं. कवची म्हणजे म गण. आता म पासून सुरू होणारा 14 अक्षरांचा कुठला वृत्त सांगा. तुम्हाला नाहीच आहे बहुतेक ते. कारण वसंत तिलका नाही होत आहे, तारापसारखं नाही होत आहे. गच्छन् मनोरथोऽस्माकं गच्छन्म. गच्छन्म नो रथो. न नो रथो. नो म्हणजे परत हा भास क. पण मग परत थो परत होतो, र होतो. त्यामुळे तोही गण तो गुरु लघु रघु गुरु असा होता तो, नाही का? त्यामुळे तो हा 14 अक्षरांचा तुमचा जमत नाहीये. सन्नद्ध कवचे खडगे हे वसंत तिलका नाही होत आहे. हा, हम्म. तुमचा तो झालेला आहे. बरं, रामम लक्ष्मण पूर्वजम हा कुठला असेल? पुढचं रामम 26. गुरु गुरु लघु. गुरु लघु लघु आहे ना. नाही, गुरु गुरु रामम गुरु. ताराप रा येतं सर. ताराप गुरु गुरु सर. लघु. रामम हा? ल का? रामला ताराप होतं. नाही, मानावा. मानावा सर. लच्या पुढे मानावा. पण क्ष आलाय ना. मानावा आलं. हा, हे बघा ना, असं याची चाल अशी बघा ना, याच्यासारखी होते ना मंगलाष्टक. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम. बरोबर ना? हम्म. त्यामुळे ते हो. एकदम ते सोपं आहे एकदम ओळखायला. असं थोडस चाल त्या मंगलाष्टकाच्या चालीत बसतं का बघायचं, म्हणजे ते शार्दूला विक्रीडित, नाही का? शार्दूल विक्रीडित. हा. बरं, श्रीराम राम रघुनंदन राम राम हे कुठलं होईल? 14 अक्षरांचं. श्रीराम कुठलं होईल? ताराप. गुरु ताराप. 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 नंतर पुढचं हं. श्रीराम. राम र. हा, भास्कर. भ. भास्कर. भास्कर. त भ. हा, नंतर मग हं. भा राम र. भूनंद. भूनंद काय होईल? जनास. जनास. हो. ज. हा, दनरा. हा, ते समरा परत. समरा. हा, पण म्हणजे मग 14 अक्षरांचं म्हणजे कुठलं होईल वृत्त ते? वसंत तिलकम. वसंत तिलका नाही होते ना. श्रीराम राम भ रताग्र जल ज राम. हा, ज राम आहे. हा, बरोबर. ज नास. ज रा. हा, म आणि मग ग ग. बरोबर. वसंत तिलका. रूपश्रिया समुदितां गुणतश्च युक्तां श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरता. बरोबर, वसंत तिलकाच होत आहे, नाही का? लब्ध्वा प्रिया हं. मम तु मंद विवाद्य श्लोक शोक श्रीराम राम भरताग्रज राम राम, नाही का? मला वाटतं श्रीराम राम रताग्र. रताग्र हे कुठलं होतं? ज जना र. लघु गुरु. जनास. 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 हा, ताग. हा, र ज रा. परत जनास होतं का? ज राम. बरोबर, ज राम परत जनास आणि मग रा. हा, पण मग गुरु शेवटचं ग गुरु. नाही होते. शेवटचं ग नाही होते ना, ग ग नाही होते. पण ग च हा, तरी हे वसंत तिलकाच होईल. कारण काय, शेवट राम
असं आपण शेवटचं अक्षर आहे गुरु समजावा असा नियम आहे ना, गुरु तर तो लागू हो. पडतो. म्हणून तो ग. श्रीराम राम रघुनंदन राम 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 असं आपण गुरु म्हणतो ना. त्यामुळे हे 14 अक्षरांचं वसंत तिलक. आता पुढचं बघा. श्रीरामचंद्र चरणो कुठलं होईल? श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. हे कुठलं होईल? वसंत कदाचित येतं. शालीवाला वसंत काय होतं? ताराप. परत हा. हा चंद्र. त परत काय? चंद्र भास्कर. हा. चंद्रच. रणौम. रणौम परत काय होतं? जनास. न हो. सास्म. हा. हा. परत ते ज न सास्म परत जनास ज. आणि मग रा आणि मी ग आणि मी जरी ऱ्हस्व असला तरी परत गुरु शेवटचं म्हटल्यामुळे गुरु शेवटी समजा. असल्यामुळे हो. हा. त्यामुळे परत हे ओळीच्या शेवटी आलं की गुरु ना सर. हा गुरु. ह्रस्व बरोबर. असला तरी तर हे हा. दोन्ही 14 अक्षरांच्या दोन्ही हेच आहे वसंत तिलकाचे. आता माता रामो मत पिता रामचंद्र कुठलं आहे हे सांगा. हे आपण परवा घेतलेलं आहे. नाव पहिलं म हा? म्हातारा मातारा तो. म बरोबर. वा. मो मत पी. मो मत पी. हे काय होईल? ताराप. लघु लघु गुरु. हा. नाही लघु 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 नाही लघु. ते मावर आघात आहे ना तोचा मग ते पण गुरु होईल ना. मो पण गुरु गुरु झालं. म पण गुरु आणि पी लघु ताराप. हा. मातारा तो. नंतर मग मो मत पी. म्हातारा पी त नाही सर म्हातारा म होईल ना मानावा. मानावा. सॉरी मानावा. हा म्हणजे म पासून सुरू होतो हा गण. हा. त्यामुळे हा हा शालिनी सारखं होईल. म त त दुसरं ग त ग. होतं. म म त त ग ग म्हणजे शालिनी. कः कम शक्तो रक्षितुं मृत्युकाले माता रामो मत्पिता रामचंद्र मनोगौ चेच्छालिनी वेदलोकै मत्तो गौ चेच्छा. तसं नाही का. त्याच्यामुळे शालिनी सारखं होतं. कः कम शक्तो रक्षितुं मृत्युकाले माता रामो मत्पिता रामचंद्र. बरं. आता पुढचं बघा सांगा. लोकाभिरामम रणरंगधीरम. हे कुठलं होईल? लोकाभी. हे कुठलं होईल? ताराप. बरोबर. रामम र. हे कुठलं होईल? ताराप. न रंग. हा. हे कुठलं होईल? ज. न रंग ज. हा. न रंग आणि धीरम ग ग. मग हे झालं इंद्रवज्रा. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम स्यादिंद्रवज्रा यदितौ जगौगा गोष्ठे गिरिम सव्यकरेण धृत्वा. बरोबर. तर हे 11 अक्षरांचं लोकाभिराम हा श्लोक आहे इंद्रवज्राचा झाला. बरोबर. नंतर पुढचं मनोजवम मारुततुल्य वेगम. हे कुठलं होईल? मनोज. हे काय होईल? मनोज. कुठलं जनास होईल? जनास जनास. ज. हा. नंतर मग वम मारू. कुठलं होईल? वम मारू. ताराप ताराप. ताराप. हा. वम मारू. ततुल्य. ततुल्य काय होईल? परत ज. त ज. तुल्य. जनास जनास. आणि वेगम ग ग. ग हे उपेंद्र वज्र ग. होईल बघा. हा. उपेंद्र वज्रा जत जास्त तो गौ उपेतत नागेंद्र तुरंग तीर्णे मनोजवम मारुत तुल्य वेगम. बरोबर की नाही? बरोबर ते चाल जुळते बघा. नाही का. तसं बघा. आता ही 11 अक्षरांची 3 बघितली. माता रामो कुठलं आपण बघितलं? शालिनी. लोकाभिरामम. हा. एक मिनिट. एक मिनिट. काय ग? एक मिनिट. जस्ट हा. हा. एक मिनिट. हा. तर समजलं का तुम्हाला की तिन्ही हे असून सुद्धा म्हणजे तिन्ही 11 अक्षरांची असून सुद्धा रामरक्षेमध्ये तिन्ही वृत्त आलेले आहे. शालिनी पण आलेलं आहे, इंद्रवज्रा पण आलेलं आहे आणि उपेंद्र वज्रा पण आलेलं आहे. बरोबर. हा. स्वाती ते श्रीपाद वल्लभ म्हणून दाखव वसंत तिलकामध्ये कसं येतं ते.
हो, एक स्वाती लेले. मिनिट हा सर. हो हा, हो हो हो. हो सर, एक मिनिट. मी जरा तोपर्यंत बुक आणते, तोपर्यंत तुम्ही थोडं कंटिन्यू करा, मग म्हणून हा, दाखवते मी. शोभाताई तुम्ही म्हणा भुजंग प्रयात तुम्ही तुम्ही पाठवलेलं. शोभाताई. म्हणते सर, आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. हा, म्हणा. हं. नमो भूतनाथं नमो देवदेवं नमः कालकालं नमो दिव्यतेजं नमः कामभस्मं नमः शान्तशीलं भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठं. नेयं वसंत आलं का सर? तिलकम. हा, नेयं वसंत तिलकम तबजा जगौग नमो भूतनाथम. हा, नमो देवदेवं रूपश्रिया समुदितां गुणतश्च युक्तां. बरोबर. हे नाही, सॉरी, कशातलं आहे सर? नाही नमो नाही नाही नाही, हे चुकलं माझं. हे भुजंग प्रयात आहे. हे शोभाताईंनी पाठवलं होतं भुजंग प्रयातचं. हा कशातलं आहे म्हणजे हा, कुठल्या ह्यातलं आहे? य य कुठल्या य य ह्यातलं सूत्र? कुठल्या ह्याच्यातलं आहे सांगा शोभाताई. पार्वती वल्लभ अष्टकम त्याच्यातलं आहे ते. हा, भुजंग य य य य नमो भूतनाथम. जसं धनैर्निष्कुलीना कुलीना भवन्ति भुजंग प्रयातम चतुर्भिर्यकारै. असं. बरोबर. य य य य यमाचा न ना ना न ना ना न ना ना न ना ना, असं. नाही का, या चालीमध्ये. तर हे सगळे म्हणजे आपण एक्झरसाइज एक सेम घेतला. चाल मनाच्या श्लोकाचे पण येतात ना सर? काय? सेम चाल मनाच्या श्लोकाचं पण येतं. हो, बरोबर आहे, पण आपण सगळे संस्कृत बघतोय ना. पण आपल्याला फक्त ते संस्कृत त्या हवेत देवी. हा, हम्म आणि काल आपण ते मनासंजनाचं बोललोच होतो की ते भुजंग प्रयातमध्ये आहे म्हणून. हा, स्वाती. हम्म. ते हा, हा. झालं का? हो, हा म्हणू का? म्हणून हा, दाखवू म्हणा. पण सर, हा. मला काही चाल येत नाही, मी कसं बघा, माझं चुकेल पण. हम्म, हा, श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम. श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलमद्वितीयम् नाही, मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. आता तुम्ही पहिली ओळ म्हणा परत. श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दं. असं नाही म्हणायचं आहे. हा, हा, गुरो हो नाही चुकतंच आहे म्हणायचं. माझं. नाही नाही, मग नाही नाही नाही, ते तुम्ही गुरो हो म्हणताय ना, तर त्यामुळे तुमची हा, गडबड होते. ओके. तर ते अच्छा. तुम्ही हो हा असं म्हणायचं. श्रीपादवल्लभ गुरो वदनारविंदम. अच्छा. श्रीपादवल्लभ गुरो वदनारविंदम. गुरो हो म्हटलं हो, की तुम्ही हो नावाचा अजून एक शब्द ऍड केलाय तिथे. हा, समजलं. खरंच हा, आहे. म्हणून हो म्हणून हो मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की विसर्ग जेव्हा हो श्लोकाच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा हो हो हो. कधी करायचा नाही. गुरो असं म्हणायचं. वैराग्य ओके. दीप्ती परमोज्ज्वलमद्वितीयं मंदस्मितं हम्म. सुमधुरं करुणार्धनेत्रं संसारतापहरणं सततं नमामि. असं. छान हा. छान. हम्म. हे वसंत तिलकम मधलं येतं, त्या वसंत वृत्तातलं तिलका. येतं. हा, हा. बरोबर. त भ ज ज आणि दोन शेवटचे गुरु. बरोबर. हम्म. तर असे आपण बरेच बघितले. तुम्हाला एक आता फक्त तुम्हाला एक सांगायचं झालं तर आपलं एक अनुष्टुप छंदातलं हे सांगा बघू. उदाहरण काय असेल? श्लोके षष्ठम गुरु ज्ञेयम सर्वत्र लघु पंचमम. आता या अनुष्टुप छंदामध्ये काय असतं? आठ 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 म्हणजे काय? सगळे 5 चरण असतात, ते 8 अक्षर असतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. हा, आता बघा, म्हणजे शतकोटी प्रविस्तरम. बरोबर. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसाम महापातकनाशनम. चारही पाद जी आहेत ती 8 अक्षरांची आहेत. पुढचं लक्षण ते सांगितलं. श्लोके षष्ठम गुरु नेयम. आता चरितम रघुनाथस. थस जे आहे ना, गुरु म्हणजे थस आल्यामुळे ते गुरु झालं. 6वं अक्षर नेहमी गुरु असतं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस. वीस परत गुरु आलं बघा. हा, एकैक मक्षरम परत गुरु आलं.
पुसाम महापातक ना, परत गुरु आलं बघा. प्रत्येक पादातलं 6वं अक्षर हे गुरु येतं. नंतर मग लघु पंचमम, 5वं अक्षर हे नेहमी लघु असतं. म्हणजे चरितम र, चरितम रघु, घु हे लघु आलं. हा हा, शतकोटी प्र, प्र हे परत लघु झालं. एकैक मग श, मग क आधी आला आणि श, श परत लघु आला. महापातक, क परत लघु आला. आणि द्वि आणि चतुष्पाद म्हणजे दुसऱ्या ओळीत आणि चौथ्या ओळीत हा ह्रस्वम सप्तमम, हा म्हणजे 7वं ह्रस्व. आणि इतर वेळेस म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या वेळेस 7वं ह्रस्व असतं आणि अन्यत्र दीर्घ असतं. बघा हा, आता दुसरी ओळ. आता चरितम रघुना थस, थस म्हणजे पहिली पहिल्या ओळ आहे वेळेत ते, ना? पहिल्या वेळेत हो म्हणजे पहिल्या वेळेत दीर्घ आलं बघा. पण दुसऱ्या वेळेत शतकोटी हा प्रविस्त, त आलं बघा, ह्रस्व आलं. हा, एकैक मक्षरम पू, पू परत ह्रस्व आलं. पुसाम, दीर्घ आलं. हा तिसरी ओळ आहे ना? हा दीर्घ सॉरी, आहे ना हा पूर्ण? हा ते पू, पू अनुसार आहे, पू साम, हा म्हणून दीर्घ आलं. महापातक ना श, श परत ह्रस्व आला. असं ते अनुष्टुप छंदाचं आहे. हे कळलं लक्षण तुम्हाला? याचा अर्थ श्लोके षष्ठम गुरुन्देयम सर्वत्र लघु पंचमम द्विचतुष्पादयो ह्रस्वम सप्तमम दीर्घमन्ययो, हो असं सर समजलं. एक माझ्याकडे श्लोक आहे गजानन महाराजांच्या पोथीतला, तो पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की अनुष्ठुप छंदावळ. तो बघूया का एक एकदम एक 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 मिनिट, कोणीतरी आलंय धर्माचे. आमच्याकडे. एक एक मिनिट. तो हरे रे तो एक मिनिट घालीन स्वाती, लोटांगण मधनं ओटीपी आलाय का शेवटचा जो तुझा? आहे. एक मिनिट थांबा. हा तुम्ही बोला, कंटिन्यू करा. माझा जरा माझा आवाज येतोय का? बोलू हो येतोय, बोला. बोलू का ते मी? घालीन लोटांगण मधलं शेवटचं जे आहे ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, 46851. हे पण अनुष्टुप मध्येच आहे वाटतं. एक मिनिट सांगा मला बोलू ते का? जरा. मराठी येईल ना? नाही ते मराठी संस्कृत आहे ना ते. मराठी नाही ते. घालीन लोटांगण कशाला संस्कृत आहे? नाही, घालीन नाही, मराठी लोटांगण नाही ते. पहिलंच चरण फक्त मराठी आहे, बाकी सगळं संस्कृत आहे. बाकी संस्कृत आहे सगळं ते. खालील लोटांगण फक्त पहिलंच मराठी आहे. हो, हो, पहिलं बाकी मराठी सगळं येते. बरं, संस्कृत आहे. नाही नाही, पण बाकी एक मिनिट, सगळं आपण विद्यार्थ्यांना काहीतरी सांगायचं होतं, ते आधी हा. विचारूया. हा एक हा श्लोक बोला. वाचते हा. हा धर्मदे मंगले देवी देवे अशुभ नाशिनी म्हणतो क्षमा करी यांचा दयाळू हो निमनी. ऐसे सवनस्थ आलेले तो नाही, पण तुम्ही नाही, ते पुढचं तुम्ही तुम्ही ना एवढं खूप दयाळू होऊन म्हणे. विद्यार्थी आहे, हा, तुम्ही खूप फास्ट चालल्या. वेगळ्या तर ते प्रकारे गण, बोलताय. एक एक पहिला बोलतेय का 8 मी? अक्षर बोला, पहिला 8 अक्षर बोला. धर्मदे मंगले देवी नर्मदे मंगले देवी. हा, हे 8 देवी अक्षर झाली. रेवे शुभ नाही नाशिनी. नाही, एक मिनिट, एक मिनिट. नर्मदे हा मंगले देवी, इथेच थांबूया आपण. हे हा पहिली होय, बरोबर. हा आता यातलं 6वं हो अक्षर नर्मदे मंगले, बघा ले म्हणजे 6वं हा अक्षर दीर्घ आलं. हा, नंतर दीर्घ. हा नर्म, 5वं लघु आलं बघा, लघु पंचम. हा, आता पहिल्या हो ओळीमध्ये 7वं दीर्घ पाहिजे, नर्मदे मंगले दे, दे हे दीर्घ देवी आलं. देवी. बरोबर. हा, हा, आता पुढची ओळ सांगा. रेवे अशुभ नाशिनी. रेवे अशुभ. रेवे अशुभ नाशिनी. हा, आता रेवे नाशिनी. अशुभ, भ हे पंच आलं, हा, भ म्हणजे परत 5वं ह्रस्व आलं. ना पाचवं अक्षर. परत, हा ना परत दीर्घ आलं. हा, पण हे हा ना शी, आता शी हे 7वं अक्षर आहे, तर हे दुसऱ्यामध्ये ह्रस्व आहे. ह्रस्व आहे. हा, बरोबर. बरोबर जुळतं बघा, कळलं, समजलं हा ना? तर हं. बरोबर ते जुळणारच तसं. हा, ते कवी जे असतात ना लिहिताना, ते बरोबर ते ते पाळूनच लिहितात. मला वाटतं ते हं, हं. दासगणू महाराजांनी लिहिलंय ना, ठीक आहे. हो हो. हा, आपल्या गजानन विजयमध्ये हो, 17 नाही ते दासगणू 14व्या महाराजांचं अध्यायात. दासगणू महाराजांनी हो बहुतेक सगळं अनुष्टुप छंदातच लिहिले, सगळ्या त्यांच्या बऱ्याच हो. संतांच्या त्यांनी चरित्र लिहिलंय, तर त्याच्यामध्ये. हं, तर आता हं. हे तुम्हाला आता साधारण समजलं काय सगळं छंदांचं कसं. आता मी बाकी प्रत्येक छंद हं, घेत नाही.
आता श्रगधरा फक्त एक सांगतो, फार सुंदर वृत्त आहे श्रगधरा. हा, हे बघ. या सृष्टी सृष्टुराद्या वहति विधिभूतम, या हविर्या च होत्री, ये द्वे कालं विदत्त, श्रुती विषय गुणा, या स्थिता व्याप्त विश्वम. आता अशी चाल कशाची अजून सांगा. ते स्व हे जीवन कविरी सामुराच्या जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर बरोबर, भरण नो हे बरोबर, तुझे बरोबर, आणि हे यज्ञ यज्ञ कर्म. अगदी बरोबर. करेक्ट आणि करेक्ट. दुसरं सरस्वतीचे कसं सरस्वती वंदना असते ना, ती कुठली या पहिलं नाव. कुंदेंद्र तुषार हा, या या कुंदेंदु तुषार हार, ते ते पण बघा असंच जमेल. हा. हं? कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता, हा, या वीणाभृदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांकित शंकर प्रभुच भिर नाही, थोडं वेगळं आहे, पण मला वाटतं नाही, एक य य मंडिता. य येत हे नाही, वेगळं वाटतंय. वेगळं या आहे, थोडं हा वेगळं सर आहे. या हे सृष्टी बरोबर सर ते आपण जमत हे नाही. सर एक मिनिट, हे जे आपण म्हणतो ना सरस्वती वंदन, हे मंगलाष्टक सुद्धा म्हणून वापरतो आपण. कुठलं? या आता सृष्टी सरस्वती सृष्टीराज. वंदना या, नाही नाही, सरस्वती वंदना या कुंदेंदू. हो, ते बरोबर. पण ते नाही नाही, आमचा डिस्कशन चाललं होतं आपलं श्रगधरा वृत्ताचं, ते आहे का? पण ते श्रगधरा वृत्ताचं नाहीये. पण नाही, हं? वेगळं आहे. वेगळं आहे शार्दुली ते थोडं. विक्रीड आहे का मंगलाष्टक म्हणून? नाही नाही, ते शार्दूल विक्रीड. या कुंदेंदू किती झाले? 4. धवला हा, तुषार हार 5. धवला चार. या कुंदेंदू किती झाले? 4. तुषार हार 5. हा, 4 आणि 5 9. धवला 9 आणि 3 12. हे 12 12. झाले. हा, पुढे काय? या शुभ्र या या वस्त्र. शुभ्र श्वेत वस्त्रावृता. या श्वेत या शुभ्र म्हणजे या 3. थांबा, एक मिनिट. वस्त्रामृता. या या शुभ्र 3 3 पद्मासना. 3 आणि 4 7. 7 आणि 12 19. ते 19 अक्षरांचे आहे. आहे ते 19 अक्षरांचं, पण ते मग त्याच्यात शार्दूल बस कधीच आहे शार्दूल विक्रीडीचं नाही आहे ते, मला वाटतं. नाहीये का? हा, काहीतरी हे असेल. बघा, तुम्ही लावून बघा नंतर. पण हा अशा तुम्ही आता हे म्हणजे बघा, आता अनुष्टुप छंदाचे किती, म्हणजे आपल्याला वाटतं फक्त 8 अक्षर आहेत, पण 8 अक्षर नाही आहेत. त्याच्यातही नियम आहे. 5वं अक्षर नेहमी लघु, 6वं अक्षर नेहमी दीर्घ, 7वं अक्षर हे पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत ह्रस्व, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत दीर्घ. असं हे सगळं म्हणजे किती, म्हणजे कवींना सुद्धा किती त्याचं सगळं मॅनेज करावं लागत असेल, नाही का? बघा तसं, नाही का? काव्य असं. करताना बंधनं होती त्यांच्यावरती. हा, पण ते आता त्याच्यामुळे कोणी चाली लक्षात नाही नाही, राहून आता ते कोणी कोणी मुखवट कोणीतरी मिळवायला महत्वाचं होतं ते. ऐका ऐका, तर कोणीतरी ना काल प्रश्न विचारला होता की बंधनं येतात, आणि मग निरंजनने काहीतरी उत्तर दिलं होतं 2 दिवसापूर्वी. तर त्याचं दोन्ही असं आहे. काय माहितीये की कवीवर बंधनं येतात, ही गोष्ट खरीच आहे छंदात बांधताना. पण पण म्हणूनच संस्कृतमध्ये ती बंधनं मोकळी करण्यासाठी संस्कृत भाषेमध्ये शब्दांचं तुम्ही मागे पुढे करू शकता, ही सवलत दिली आहे, की जी बाकीच्या भाषांमध्ये थोडीफार आहे, पण कमी आहे, नाही का? म्हणूनच मराठीत जो मुक्तछंद नावाचा जो प्रकार झाला ना, तो म्हणजे कसा, की मुक्तछंदात आहे आम्ही म्हणतो, म्हणजे मग काय, त्याला छंदाचं हे नाही असं. पण बंधन नाही. बंधन नाही, पण त्याबरोबर हे मान्य पुढे करायलाच मागे पाहिजे. हा, म्हणजे पुढे मला मागे जसं ज्या करू शकता म्हणजे काय? तुम्ही ते आत्ता जर आपण म्हणालात ना की पुढे मागे करू शकतात, म्हणजे त्याचा अर्थ नाही कळला. शब्द पुढे सब्जेक्ट मागे संस्कृत और मध्ये ऑब्जेक्ट. संस्कृतमध्ये शब्दांच्या क्रमाला महत्व नाहीये ना. शब्द तुम्ही हो हो हो, अहम, ओके. ते, हा ते, कळलं हा, ते कळलं कळलं. मराठीत हो. वगैरे पद्यामध्ये कधी कधी करतात, पण तरी त्याला लिमिटेशन्स आहे बरेच, असं. बरोबर, ॲलिटरेशन. हा हा. हा. हम्म. तर ते बर बर. शब्दांची मागे पुढे करता येत नाही आपल्याला. संस्कृतमध्ये ते बंधनच नाही अजिबात, त्यामुळे ती मुक्तता दिलेली आहे संस्कृतमध्ये. कारण संस्कृत हे बरोबर. 90% वाङ्मयच मुळी पद्यात आहे, वेळेस बाकी भाषांमध्ये हार्डली 10% पद्य असेल, नाही का? इंग्रजी बरोबर. असो, हो मराठी हो, असो, हिंदीमध्ये हो, बरोबर आहे. 10% पण नाही, जास्तच सांगेन मी. करेक्ट. 5% फार तो फार, नाही का? हम्म. तर हा हो मोठा हो. फरक आहे भाषांमध्ये. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण आता इथे मला वाटतं छंद हे संपवूया. पण प्रत्येकानेच, म्हणजे मी पण तुम्हाला ते लक्षणं चालीमध्ये बांधून माझे ऑडिओ वगैरे पाठवेन एक.
आणि दुसरं, आपण आता हे जे मी लिहिले सांगितले ना रामरक्षातले, तर हे कोणीतरी वृत्ताचं लिहून पाठवाल का? आपण कुठली वृत्त कुठल्या श्लोकाला जोडली ते नोट डाऊन केलं असेल तर कोणी तर पाठवा. म्हणजे मग ते आपल्याला सगळ्यांना शेअर करता येईल. आणि महत्वाचं म्हणजे ही जी उदाहरणं दिली आहेत याच्यावरती आपण ती रामरक्षातली उदाहरण घेतली की बहुतेकांच्या जी पाठामध्ये आहेत तर ती तुम्हाला परीक्षेकरताही सोयीची जातील आणि इव्हन अदरवाईज, नाही का? असं. हो सर, लक्षात हे राहायला फार सोपं आहे. छान केलं. हा, तर म्हणूनच मी अगदी सोप्यात सोपा श्लोक स्तोत्र म्हणजे रामरक्षा म्हणून म्हटलं ते घेऊया आपण. अगदी हा? छान हा. छान. हो राजेशजी तुम्ही सांगत होते ना मगाशी, सर काय कुठे ते? होते बिझी? याच्यातच एक आणखीन एक कॉलम वाढवून ती लिहिता येते का छंदांच्या पुढे त्यांना? हो हो, म्हणजे रामरक्षेची वगैरे तुम्ही म्हणता ना? हा हा, तुम्ही दिलेली आत्ताची हा, एक कॉलम त्याच्यात वाढवून राजेशजींना लिहिता येतील. हो ते करता येईल ना का? राजेश तुम्ही हा करू शकाल का तसं? बघतो जमेल का? म्यूट आहेत का? हा सर हा, सर बोला ना, बोला बोला. हा ते हे आता हे टेबल जे दिलेलं आहे ते आता फायनल आहे का? तुम्ही काय त्यात एडिट करणार आहे अजून काही? थोडं थोडं एडिट एवढाच करू काय ते आम्ही, editing थोडं करायचं? थोडं थोडं एडिट करू फायनल आम्ही. झालं की मग ती पाठवा. फायनल हो झालं हो, की पाठवा. चालेल चालेल. हा, म्हणजे फायनली ते आपण अपडेटेड आता आता ते मी सेव्ह करता जस्ट येईल म्हणजे. चालेल सर चालेल. काय एडिट कर काय 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 म्हटलं? तुम्ही काय एडिट करताय? पीपीटी करताय का? नाही ना? नाही, मी पीपीटी उघडलीच नाही आज. हा हा मग ठीक आहे, पण मी हा, एडिट करते म्हणून विचारलं, ओव्हर हो राईट ना. होईल नाही तर. नाही, पीपीटी मी काहीच नाही करत आहे आज. हा, नाही मी फक्त एकच करतो. आज गणेश चतुर्थी आहे ना, तर मी आज एक वेगळंच तुम्हाला याच्यात नाहीये पण ते पंचचामर छंद असं नाव आहे या छंदाचं. तर त्या छंदामधलं पंचचामर छंद आहे तो. तर त्याचं गणेश पंचरत्न स्तोत्र हे आदिशंकराचार्यांनी रचलेलं आहे. हा, ते तुम्हाला मी सुंदर म्हणून आहे दाखवतो. सुंदर. हा, हो त्यामुळे तुम्हाला ते तुमच्यापैकी कोणाला म्हणता येतं का? तुम्ही पण म्हणू शकता. हो सर, पण मला पाठ नाहीये. ठीक आहे, मी पहिला श्लोक म्हणतो, दुसऱ्या कोणाला म्हणायचं असेल सांगा. श्री गणेशाय नमः. मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलासलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशितेव दैत्यकं दैत्यकं नकाशुभाशुनाशकं नमामि तं नमामितं विनायकम्. विनायकं. हा, पुढचा श्लोक मोठ्याने म्हणा. कोण म्हणतंय? मोठ्याने म्हणा पुढचा श्लोक, एकेकाने म्हणा. न ते तरातिभीकरं बाकीच्यांनी म्यूट करा. नवोदितार्कभास्वरम् हा, न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. छान. बरोबर आता आहे सर? दुसरं कोण? बरोबर, छान. दुसरं कोण म्हणेल? अजून कोण तर हे म्हणेल? तर शिवतांडव स्तोत्राची चाल वाटते. सेम अं, मला तेच म्हणायचं होतं. नाही नाही, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. काय त्याचं मी ठरलं? तुम्हाला सांगेल मी तुम्हाला. पण तिसरा श्लोक म्हणा ना आधी कोणीतरी. सर समस्त तुम्हाला लोक. स्क्रीनवर महेश दाखवता येईल का? तर म्हणू आम्ही. महेश्वरं तमाश्रये एक मिनिट, परात्परं निरन्तरम्. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, मग कोणीतरी म्हणेल बरोबर आहे तिचं म्हणणं. हम्म. एक मिनिट हा, पावणे 9ला सुरू केलं पाहिजे इथल्या सव्वा 9 ते पावणे 10. तर हा, आता बघा इंडियातल्या मी 9 आता मी त्या हे बाकीच्याने म्यूट करा प्लीज, बोलू नका. हा, तर तिसरा श्लोक कोण म्हणेल? इथे दिसतोय समस्त लोकशंकरम. हो सर, म्हणू का मी? हा म्हणा. माझं सुहानगीताई चुकेल ना वेगळा कदाचित. बॅच आहे. सुहानगीताई हा वेगळा बॅच आहे, तुमचा 9 वाजता सुरू होईल. नाही, म्हणायचं असेल तर म्हणू दे, पण काय हो हरकत नाही. म्हणते ऐका सॉरी ऐका. सॉरी. हा, म्हणा. समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम
दरेतरोदरं वरं वरेभवक्तमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् बरोबर. अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं कुठे गेलं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं हा थांबा मी थांबा. म्हणतो सर आता पाचवा एक मिनिट, पाचवा मी दुसरं म्हणतो कोणीतरी म्हणेल. दुसरं कोण मी म्हणताय? म्हणतो सर मी म्हणतो सर पाचवा मी म्हणतो म्हणा. अविनाश म्हणतील. पेटी मी म्हणतो अविनाश जे पेटी वाजवून म्हणा. हा मी म्हणतो हा म्हणा. नितांत कांत दंत कांती मंत कांतिकात्मजम अचिंत्य रूपमंतहीन मंतराय कुंतनम हृदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनां तमेव दंतमेव तं विचिंतयामि संततम. बरोबर. दुसरं कोणीतरी शेवटचं म्हणेल. फलश्रुती कोण म्हणते? दिसतोय म्हणू बघा सर? स्क्रीन. हा म्हणा. महागणेश पंचरत्नमादरेण योन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगताम् अदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां सिमीहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्. बरोबर. इथे श्री शंकराचार्य विरचितम श्री महागणेश श्री पंचरत्नम महागणेश पंचरत्नम संपूर्णम. पंचरत्नम नाही, पंचरत्न स्तोत्रम संपूर्ण. पीडीएफ हा शेअर करा ना आम्हाला. काय? हे पीडीएफ शेअर करा की आम्हाला. होय, याचं मी वेगळं पीडीएफ आहे माझ्याकडे, ते मी शेअर करेल. हा हा. सर याचं वृत्त कुठलं सांगितलं तुम्ही? वृत्त पंचचामर वृत्त. ते आपल्याला ते आपल्याला नाहीये, पण म्हणजे मला माहिती अक्षर गणवृत्त आहे. गला 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 असं येतं. हा ना लगा लगा सॉरी तर लघु ते गुरु लघु गुरु अच्छा. हा तर ते हे पंचचामर वृत्तातलं स्तोत्र आहे. तर मी तुम्हाला पाठवतो ते. पंचरत्न स्तोत्र. चालेल, आपण सर थांबूया इथे आता. हा बोला. मला एक शंका होती सर. बोला. ते विष्णू बोला. सहस्त्रनाम पूर्ण छंदातच आहे का? एकदम एकदम पूर्ण स्तोत्र ना? हो हो. ठीक आहे, थांबूया इथे आपण. ओके. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु जय गणेश. जय गणेश. जय गुरु. हा चला. हा जय गुरु.